नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे बघा, आपण ठरल्याप्रमाणे काय करत आहोत, जिओग्राफीचे आपण 4थीचे एक पुस्तक आणि 6 ते 12 हे पुस्तकं सर्व करणार आहोत आणि नंतर आपण 11वीच्या 2 एनसीईआरटी आणि नंतर मग राहिलेल्या ज्या जिओग्राफीच्या एनसीईआरटी ते सर्व करणार आहोत. तर तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलला मिळून जातील किंवा आपण बघा, तुम्ही जसं तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे रिप्लाय करा किंवा तुमचं काय ओपिनियन आहे ते मांडा ह्या कमेंट बॉक्समध्ये. तर बघा काय होतं, ॲप्लिकेशनला टाकल्यानंतर ते तुम्हाला विदाऊट म्हणजे म्हणजे विदाऊट डिस्ट्रॅक्शन ते बघता येतं. जास्तीत जास्त त्याची आपण 10-15 रुपये अशी नॉर्मल फी ठेवूया, जेणेकरून ते ॲप्लिकेशनला आपल्याला फक्त ठेवता येईल. तुम्हाला काय वाटत असेल तर वैयक्तिक कमेंट करा. आपण सर्व व्यवस्थित घेणार आहोत. तुम्हाला PYQ पण घेणार आहोत, आपण सर्व घेणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा. तुम्हाला कुठं-कुठं पुस्तकांमध्ये क्वेश्चन आलेले आहेत टेक्स्टबुकमध्ये ते पण आपण त्यावेळेस सोबत-सोबत घेऊयात, जेणेकरून तुम्हाला काही परत लोड राहणार नाही. एवढं जरी केलं तर ते मोर दॅन इनफ आहे. तुम्हाला एकट्याला वाचताना बोर होतं. हे 4थीचं जुनं पुस्तक आहे बघा. 4थीचं जुनं पुस्तक आहे. तुमच्याकडे नसलं तरी चालेल. फक्त तुम्ही व्यवस्थित बघा. हे बघितल्यानंतर किंवा काही पॉईंट नोट डाउन केल्यानंतर तुम्हाला ते सर्व लक्षात येईल. लक्षात ठेवा कालगणना. आपण आता कालगणना करतो आपल्या कॅलेंडरचं. तर त्याच्यासाठीचा हा पहिला टॉपिक आहे बघा. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यात जो काळ लागतो त्याला 1 वर्ष म्हणतात. आणि ही पृथ्वीची काय म्हटली जाते? वार्षिक गती. वार्षिक गती म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एक चक्कर एका वर्षामध्ये मारते. 365 दिवसामध्ये मारते. तर त्याला काय म्हणतात? वार्षिक गती. हे लक्षात ठेवा. महिना कशाशी रिलेटेड असतो? चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित असतो. चंद्र पृथ्वीभोवती जेवढा एका ह्याच्यामध्ये एक चक्कर मारतो कितीमध्ये? एका महिन्यामध्ये. त्याला चंद्राच्या गतीशी महिना हा संबंधित आहे. वर्ष कशाशी संबंधित आहे? पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा मारण्याच्या गतीशी रिलेटेड आहे. एवढं लक्षात ठेवायचं. चंद्र काय आहे आपला माहित आहे असतो आपल्याला. हे लक्षात ठेवा. चंद्र तुम्ही आकाशात बघितला बघा, त्यावेळेस काय होतं, चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा आणि पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा घालण्याचा काळ जवळ-जवळ सेमच आहे. त्यामुळे काय होतो, चंद्राचा आपल्याला ठराविक भागच दिसतो बघा. तर तो किती टक्के भाग दिसतो तर 59% भाग दिसतो. हे लक्षात ठेवायचं. 60% पण नाहीये. 59% भाग दिसतो आणि चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती आणि पृथ्वीभोवती बी फिरण्याची गती ही सेमच असल्या कारणानं हा एकच भाग, ठराविक भाग किती टक्के? 59-60%च भाग आपल्याला दिसत राहतो. त्याच्यामागचं हे कारण आहे, लक्षात ठेवायचं. मागच्या वेळेस काय केलं होतं राज्यसेवेला त्यांनी, इथं पोझिशनला त्यांनी विचारलं होतं, याच्यावर क्वेश्चन तयार केला होता बघा. अमावास्येची काय सिच्युएशन असते बघा. ही पृथ्वी, आपण इथं आहोत, आता इथं तुम्ही कुठेतरी बसलेला असाल, इथं सूर्य आहे बघा. या सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये ज्यावेळेस चंद्र येतो, हा चंद्र आहे. ह्या चंद्राच्या सावली ह्याच्यापर्यंत पृथ्वीपर्यंत पडते. त्यामुळं चंद्राच्या सावलीमुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. त्याला काय म्हणतात? ते अमावस्या असते बघा. हे लक्षात ठेवायचं. अमावस्येला पोझिशन काय लक्षात ठेवा. बाकी तुमच्या तुम्हाला क्वेश्चन सोडवताना पटपट लक्षात आलं पाहिजे. काही तुम्हाला आता पौर्णिमा आणि अमावस्या दोन्ही लक्षात ठेवायचं नाही. एक लक्षात ठेवायचं. अमावस्येला काय होतं, तर सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोण येतो? चंद्र येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे एक पोझिशन लक्षात ठेवा इथं. इथं काय होतं माहिती आहे, इथं समसमान भाग असतो. तर ह्याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस अमावस्येनंतर पौर्णिमेकडे काय हे होतं, तर त्याला काय म्हटलं जातं? चतुर्थी, अष्टमी, शुद्ध द्वादशी आणि नंतर पौर्णिमा येते. हे लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणतात? शुद्ध अष्टमी. ह्याला शुद्ध पक्ष म्हणतात. ह्याला उष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेकडून काळवंडत चाललं अमावस्येकडं, त्याला कृष्ण वद्य पक्ष म्हणतात आणि ह्याला शुद्ध आणि शुक्ल पक्ष म्हणतात. लक्षात ठेवा. तुम्हाला मी कसं सांगितलेलं आहे, क्रम हा महत्वाचा आहे. ह्याच्यावर क्वेश्चन परत पण येऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं. अमावस्येनंतर काय येते? चतुर्थी, शुद्ध शुद्ध अष्टमी येते, शुद्ध द्वादशी येते, नंतर पौर्णिमा येते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा पंधरवाडा काय असतो, तर पंधरवाडा कोणाच्या गतीशी संबंधित नसतो. हे लक्षात ठेवायचं. महिन्याचे 2 भाग केले जातात आणि तो शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. आता तुम्हाला हे सांगितलं होतं बघा, हे पंधरवाडा म्हणजे हा आहे. इथून इथं आणि इथून इथं ह्याला 15-15 दिवसाचा काळ लागतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला काय म्हणतात? पंधरवाडा म्हणतात. आता पंधरवाडा काय माहित असतो आपल्याला? ते माहित आहे. आठवडा काय असतो? आठवड्याचा चंद्राच्या किंवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. एवढं एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. चांद्र कालगणना कुठं केली जाते? आता हे आलंय म्हणून सांगतोय तुम्हाला, एवढं काही महत्वाचं नाही बघा. इस्लामी कालगणनेमध्ये 12 जे कालगणना असते त्यांची, ती 12 चांद्रमासाचं 1 वर्ष असतं त्यांचं, 355 दिवसाचं. हे लक्षात ठेवायचं. ते जास्त काही आपल्याला महत्वाचं नाही बघा. हे आपल्याला महत्वाचं आहे. सौर कालगणना आहे. सौर कालगणनेमध्ये काय असतं बघा, तर या कालगणनेमध्ये पृथ्वीचा फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो. म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वार्षिक गतीचा उपयोग कुठं केला जातो? सौर कालगणनेचा. आणि हेच ग्रेगोरियन जे कॅलेंडर म्हणतो आपण, जानेवारी ते डिसेंबर, भारताचं राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. हे लक्षात ठेवायचं. भारताचं राष्ट्रीय पंचांग सौर कालगणनेवर आधारित आहे. त्याला आपण कॅलेंडर म्हणतो. ग्रेगेरियन कॅलेंडर जानेवारी ते डिसेंबर असतं. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये
365 दिवसाचा एक काळ असतो. आणि लीप इयर काय असतं ते आपण बघूयात. सौर कालगणनेमध्ये महिना चंद्राच्या गतीशी संबंधित नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ते मगाशी तुम्हाला लक्षात ठेवू नका असं म्हटलं होतं, कारण क्वेश्चन तयार झाला तर इथंच होतो. भारत सरकारनं केलेलं आहे राष्ट्रीय पंचांग तयार केलेलं आहे. या वर्षी सुरुवात 22 मार्चला होते. त्यातील वैशाख ते भाद्रपद 5 महिने असतात, 31 दिवसाचे, आणि इतर महिने 30 दिवसाचे असतात. बघा, भारतातील राष्ट्रीय पंचांगातील महिन्याची नावे हिंदू ज्या कॅलेंडरच्या महिन्याप्रमाणे आहेत ते चैत्र ते फाल्गुन आहेत, हे आपल्याला माहित असतं. लहानपणीच आपण ते शिकलेलं असतो. आता ही सौर कालगणना हे पृथ्वीच्या याचा काय उपयोग होत नाहीये, कारण हे सध्या हिंदू पद्धतीमध्ये वापरला जातो, भारताचा उपयोग करत नाही. सौर कालगणना, चंद्र सौर कालगणना म्हणजे चंद्र आणि सूर्य या दोघांचा उपयोग केला जातो कालगणनेसाठी. पृथ्वीच्या वार्षिक गतीचा आणि महिन्यासाठी चंद्राचा उपयोग केला जातो, पण आपण हे वापरत नाही, ते हिंदू कॅलेंडरमध्ये वापरलं जातं. आता हे लीप इयर हे महत्वाचं आहे. बघा, लीप इयर म्हणजे काय असतं बघा, 365 दिवस चंद्राला म्हणजे सूर्याला पृथ्वीभोवती फिरण्यामध्ये लागत नाही, तर ते किती लागतात, पुढचे 6 तास लागतात. 365 दिवस 6 तास लागतात. मग ते 6 असं 4 वर्षांनी लीप इयर येण्याचं कारण बऱ्याच लोकांना माहित नसतं. लीप इयर दर 4 वर्षांनी काय येतं, तर त्याचं हे कारण आहे की 365 दिवस 6 तास लागतात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी पृथ्वीला. त्यामुळे जर वर्षी काय होतं, 6 तासाचा फरक पडतो. मग हा भरून काढायसाठी काय केलं जातं, दर 4 वर्षांनी एक लीप इयर येतं, हे लक्षात ठेवा. आणि फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो, त्याला लीप इयर म्हणतात. आणि हे आपल्याला माहिती आहे की त्याला 4 ने निशेष भाग झाला पाहिजे इसवी सनाच्या अंकाला, किंवा जे शतक वर्ष असेल तर त्याच्या जे शेवटचे अंक आहेत 2, त्याला 4 न भाग गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे 4 का, तर ते तुम्हाला लक्षात आलं असेल. आता याच्यामध्ये खाली क्वेश्चन दिलेलं बघा, ऋतू आणि सण हे दिलेलं आहे. भारतीय पंचांगण जे आहे ना, महिना आणि हे नाही, आपलं कुठली भारत सरकार कुठलं वापरतं, सौर कालगणना वापरतं, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्ही तर काय लक्षात ठेवलं नाही ठेवलं तर चालेल, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पृथ्वीचे आता आवरण नाही बघू, दुसरा टॉपिक आहे बघू. ह्याच्यामध्ये बघा, एन्व्हायरमेंटमध्ये क्वेश्चन असतो. आता हे शिलावरण, आता हे प्रत्येक तुम्हाला मी सांगत नाही, कारण हे जनरल पॉईंट आहे, जिथे क्वेश्चनच तयार होत नाहीत. तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्या आणि क्वेश्चन कुठे तयार होतात हे लक्षात ठेवायचं आहे. वाचू तर तुम्ही पण शकता, हे लक्षात ठेवा. काय वाचायचं आणि काय लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं हे काय कोण ठरवणार, PYQ ठरवणार. हे PYQ आम्ही कमीत कमी 10 वेळा, तुम्हाला PYQ कुठल्या इयरला कुठला पडला हे पण मी सांगू शकतो, हे लक्षात ठेवा. शिलावरण किती असतं माहिती आहे, साधारण शिलावरणाचं किती असतं, 100 किलोमीटर पर्यंत शिलावरण असतं. म्हणजे तिथे तुम्ही बसलाय आता पृथ्वीवर, तिथून खाली 100 किलोमीटर पर्यंत साधारणतः शिलावरण असतं असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. आणि खडकाच्या निर्मितीनुसार वेगवेगळे खडक असतात. बघा, खडक म्हणजे काय असतं, वेगवेगळ्या खनिजांचं मिश्रण. किती छान स्टेटमेंट आहे बघा. खडक म्हणजे काय, वेगवेगळ्या खनिजांचं मिश्रण असतं. खडकाच्या निर्मितीनुसार त्याचे अग्नी, स्तरित आणि रूपांतरित अशी 3 प्रमुख प्रकार पडतात, हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवर जमीन सलग नाही, ती 7 खंडामध्ये विभागलेली आहे, हे लक्षात ठेवायचं. मग आता ही खंड कुठले आहेत बघा, आशिया आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आहे, युरोप आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे, हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. तुम्हाला एक मॅप दिसतो बघा, हे विचारलं जाऊ शकतं, अजून कधी क्रमाला विचारलेलं नाहीये. हे पश्चिम टू पूर्व असा क्रम विचारला जाऊ शकतो. आता बघा इथं जे आहे ना, तर महासागर म्हणजे काय बघितलेलं आहे बघा. इथं महासागराचे डेफिनेशन दिलेले आहे. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास काय महासागर म्हणतात. आणि पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी आणि आर्टिक हे 4 महासागर आहेत. किती महासागर आहेत, 4. आणि हे सर्व महासागर आहेत, हे 4ही महासागर सलग आहेत. बघा इथं लक्षात ठेवा तुम्ही, हे 4ही महासागर सलग आहेत. कसं बघा, आता इथं पॅसिफिक येतो, इथून सलग तुम्ही हिंदीमध्ये येऊ शकता, इथून अटलांटिकला जाऊ शकता, इथून आर्टिकला जाऊ शकता. हे सलग महासागर आहेत, हिंदी महासागर. इथं कुठं असा जमीन वेगळे झालेले नाहीत, हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला ऍब्सोल्यूट स्टेटमेंट वाटतं, तुम्ही लॉजिक लावून ते कट करण्याचा प्रयत्न कराल, तर तसं नाहीये ते, हे लक्षात ठेवायचं आहे. हे स्टेटमेंट महत्वाचं आहे. हे 4 महासागर सलग आहेत. आता समुद्र आणि सागर हे काय असतं बाबा, तर हे महासागरापेक्षा छोटे भाग असतात. हे भूवेष्टित, काही समुद्र आहेत ते भूवेष्टित असतात बघा. तर आता हे भूवेष्टित असतात ना सागर किंवा समुद्र, तर यांची लोकेशन महत्वाची आहे बघा. ही जिब्राल्टिस समुद्र इथं आहे बघा, अटलांटिक महासागराच्या इथून भूमध्य सागरामध्ये जाण्यासाठी जिब्राल्टिस सामुद्रधुनी हे लक्षात ठेवायचं. काळा समुद्राच्या पलीकडल्या बाजूला नंतर काय तर कॅस्पियन, आपण वेस्ट टू पश्चिम टू पूर्व क्रम बघतोय, हे लक्षात ठेवायचं. काळा, कॅस्पियन, अरल समुद्र आणि बाल्किस सरोवर हे विचारलं जाईल तुम्हाला कुठं ना कुठं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथं खंबात चाकच आहे आणि इथं पालखी समुद्रधुनी हे महत्वाचं आहे. इथं खाली ते एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून तुम्हाला मी सांगून दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. समुद्र किंवा सागर काय असतो, महासागरापेक्षा आकाराने लहान असतो, त्याला काय म्हणतात, सागर किंवा समुद्र म्हणतात. आणि काही भूवेष्टित पण असतात बघा, जसे की कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र, हे तुम्हाला मी दाखवून दिली लोकेशन. उपसागर
त्याला आपण काय म्हणतो, वे ऑफ बेंगॉल आपण म्हणतो. उदाहरण त्याचं काय असतं, तिन्ही बाजूनी जलाशयाच्या जमीन असते ना, आता तिन्ही बाजूने जमीन असं पाणी असेल तर बंगालचा उपसागर, तर ते वे ऑफ बेंगॉल ते आहे बघा, उपसागर नावाचा. आखात काय असतं, जमिनीत घुसलेल्या सागराचा जो भाग असतो, अरुंद भाग असतो, त्याला आखात म्हणतात. तिथं खंभातचा आखात आहे बघा. जमिनीत घुसलेल्या सागराचा जो भाग असतो त्याला आखात म्हणतात. सामुद्रधुनी म्हणजे काय असतं, दोन सागरांना जोडणाऱ्या ज्या अरुंद भागात सामुद्रधुनी म्हणतात. ही पालची सामुद्रधुनी आहे बघा इथं आपल्या इथं. ते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जोडते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ही पालची सामुद्रधुनी जोडते. हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला क्रमाला विचारलं जाऊ शकतं. तिथे मोठ्या मोठ्या पुस्तकात सुद्धा मध्ये ते हायलाइट होऊ शकत नाही, पण इथं ते व्यवस्थित दिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला परत एकदा सांगून देतो, आफ्रिकेच्या नॉर्थ वेस्ट बाजूला काय म्हणजे वायव्य भागामध्ये जिब्राल्टर समुद्रधुनी कुठं आहे, अटलांटिक आणि भूमध्य सागराच्या दरम्यान जोडते. नंतर काय येतं इकडे, तुम्ही युरोप आणि इथं आशियामध्ये जाईल तिथं काळा समुद्र आहे. नंतर कॅस्पियन आहे, अरल आहे आणि बाल्किश आहे, हे लक्षात ठेवायचं. बाल्कस सरोवर तिकडे रशियाकडे येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला आठवलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. बाकी मग जनरल स्टेटमेंट आहे बघा. वातावरण काय असतं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी हवा असते, पृथ्वी पृष्ठभागापासून जसं जसं वर जाईल तसं हवा विरळ होत जाते. एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, तुम्हाला हे बऱ्यापैकी क्वेश्चन सोडवण्याचा उपयोग असतं. हे ओझोन असतो, जीवावरण असतं, हे जनरल स्टेटमेंट आहेत. हे तुम्ही नाही केलं तरी चालतं, हे लक्षात ठेवायचं. पुढचं बघा, नैसर्गिक पर्यावरण म्हणून एक तिसरा टॉपिक आहे. इथं तुम्ही आता बघा, वातावरण काय असतं, जीवावरण काय असतं, जलावरण आणि शिलावरण, हे जनरल स्टेटमेंट आहे. ह्याच्यामध्ये काही वाचण्यासारखं नाही. जिथं तुम्हाला वाचण्यासारखं आहे तिथं मी थांबवून सांगेल, त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचं बघा, आपलं चौथा टॉपिक आहे महाराष्ट्र. ह्या महाराष्ट्रामध्ये काय बघायचं बघा, हा मॅप महत्वाचा आहे बघा, भारताची लोकेशन महत्वाची आहे. याच्यामध्ये सरळ सरळ दिले, आणि ही जी बुक बघतोय आपण, या बुकला तुम्ही रेफरन्स ऑथेंटिक सोर्स म्हणून वापरू शकता. क्वेश्चन बदलण्यासाठी किंवा उत्तर जे आहेत त्याला पुष्टी देण्यासाठी हे 100% वापरू शकता. आयोगाला हे मानावं लागतं, आयोग हे मानतं, हे लक्षात ठेवायचं. हा कुठला प्रायव्हेट सोर्स नाही, हे गव्हर्नमेंटचे बुक आहेत, लक्षात ठेवायचं. महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य कुठं आहे भारतामध्ये लोकेशन, तर पश्चिम मध्य भागामध्ये आहे. कुठं आहे भारताची लोकेशन, पोझिशन काय आहे, पश्चिम मध्य भागामध्ये भारताची लोकेशन आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण बघा, आपलं जी लोकेशन आहे इथं गुजरात येतं, मध्य प्रदेश येतं, इथं छत्तीसगड येतं. आता हे हैदराबाद म्हणजे तेलंगणा झालेलं आहे, इथं हे गोवा आहे, कर्नाटक आहे, एवढं माहिती पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना हे कारियल, माहे आणि यानम याची लोकेशन माहित नसते बघा. तर बघा, कारियल इथं येतं, पुदुचेरी त्याच्या वरती आहे, माहे हे केरळमध्ये आहे आणि यानम हे इथं आंध्र प्रदेशमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. हे पुदुचेरीचेच भाग आहे. पुदुचेरी, कारियल, माहे आणि यानम याची लोकेशन बऱ्याच लोकांना माहिती नसते, ते व्यवस्थित बघून घ्या. आता बघा, मी दाखवून दिलेली आहे तुम्हाला, इथं महाराष्ट्राची लोकेशन आहे, व्यवस्थित दिलेलं आहे. ह्यांनी काय सांगितलेलं आहे, राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर यांच्या राज्याचे भारताचा म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक कितवा क्षेत्रफळामध्ये तिसरा आहे, लक्षात ठेवायचं. किती क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राचं, 3,00,000 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे. कोणानंतर, 1 नंबरला राजस्थान, 2 नंतर मध्य प्रदेश, असं सरळ यायचं. राजस्थान, मध्य प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात आता हे जनरल स्टेटमेंट आहेत. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 झाली. त्या दिवशीचा आपण हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ओके म्हणा. ह्याला अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे, त्याला आता अहिल्यानगर म्हणतात. आणि सोयीसाठी 6 प्रशासकीय विभाग आहेत, हे आपल्याला माहिती असतं. ते 6 प्रशासकीय विभाग, हा कोकण आहे बघा, नाशिक आहे इथं वरती, पुणे इथं आहे, औरंगाबाद इथं आहे, अमरावती आहे, नागपूर विभाग आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटत असेल तर हे कमेंट करा. आपण पुढच्या टॉपिकमध्ये भेटूयात. ह्याचा दुसरा पार्ट करू, त्याच्यामध्ये 4थीचं राहिलेलं पुस्तक घेऊयात आणि नंतर आपण 9वीचं पुस्तक घेऊ. 9वीचं म्हणजे महाराष्ट्राचं पुस्तक घेऊयात, महाराष्ट्र कव्हर होईल. त्याच्यानंतर आपण राहिलेले PYQ आणि हे घेऊयात. आणि 11वीचं महत्त्वाचं म्हणजे भारताचा जर त्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस 10वीचं जुनं पुस्तक आहे बघा, त्याच्यामध्ये बरेच क्वेश्चन कव्हर होतात, ते पण आपण घेऊयात. आणि NCERT तुम्हाला बायलिंग्वल घेतल्या जातील, हे लक्षात ठेवा. बायलिंग्वल म्हणजे कसं, इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन करून दिलं जाईल आणि हिंदीमध्ये पण एक्सप्लेन केलं जाईल, एकत्र नाही, दोन्हीचे सेपरेट व्हिडिओ असतील आणि तुम्हाला त्या एकाच फीमध्ये ते बघता येतील. लक्षात ठेवा, तुम्हाला ते ऍप्लिकेशनला एकाच ह्याच्यामध्ये एका खाली एक असतील, तुम्हाला जेवढ्या वेळेस बघायचं तेवढ्या वेळेस बघू शकता तुम्ही. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.